और उनके क्या हाल है और उनका जो अनशन है वो सही है, सही दिशा में जा रही है। ये पहला एग्जाम्पल है विदर्भ के लिए। लोगों को जागरूक करना, आमदार खासदार को जागरूक करने का काम रवि राणा जी कर रहे हैं। इस तरह का काम अभी तक किसी ने नहीं किया जो आज विदर्भ के लिए कर रहे हैं, और इसलिए सब लोग उनके साथ रहना चाहिए और अपना कपास है, पानी है, अनुशेष है, वो दूर करने का कोशिश हम सब इधर के लोगों ने करना चाहिए। धन्यवाद। ज्याप्रमाणे गेल्या 4 दिवसापासून आज 5व्या दिवशी या ठिकाणी ICU मध्ये रवि राणाजी भरती असताना त्यांना रेलचेल आहे, सगळ्यांची भेटण्याची पाहण्याची तळमळ आहे। RPI महासचिव रामेश्वर अभ्यंकर आपल्याबरोबर आहेत, ते आताच त्यांना भेटून आले। काय कंडिशन आहे सर आतली? आता रवि राणा यांची आपल्याला पाहून काय वाटतं, या आंदोलन आणखी काय होणार आहे आंदोलनात? माझे मित्र आमदार रवि राणा हे गेल्या 5 दिवसापासून शेतकऱ्यांच्या हिताकरिता कापसाला भाव मिळाला पाहिजे या रास्त आणि न्याय मागणीकरिता त्यांचं आंदोलन आहे। आंदोलनाच्या 2 टप्प्यामध्ये त्यांचं आंदोलन झालं। आज जवळपास पहिल्या त्या म्हणजे आमरण उपोषण त्यांचं आज 5व्या दिवसात आहे। त्यांची प्रकृती खालावलेली आहे। मी प्रशासनाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार जे त्या ठिकाणी हजर आहेत त्यांच्याशी त्यांना विनंती केली की आपण विलंब न करता, कारण रवि राणा सध्या महाराष्ट्रात सत्तारूढ असलेल्या आघाडीमध्ये एक घटक म्हणून समर्थक आमदार आहेत आणि आपल्याच आमदाराचा जो न्याय हक्कासाठी आंदोलन करते त्याला कुठेतरी सरकारने त्याची दखल घेऊन, अर्थात पालकमंत्री, अन्य मंत्री आणि अनेक पक्षाचे नेते, आमच्या पक्षाचे नेते डॉक्टर गवई हे सर्व संपर्कात आहेत, मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत, परंतु त्या वेळ ही नाजूक आहे। मी बघितलं की आता त्यांची जे शुगर लेवल आहे ती फार कमी झालेली आहे आणि त्यांना मी पर्सनली एक मित्र म्हणून विनंती केली की आंदोलन आपलं चालू ठेवावं, परंतु ॲट द कॉस्ट ऑफ हेल्थ, प्रकृतीच्या बदल्यात काहीतरी मागवायचं आणि काही कमी जास्त झालं तर प्रॉब्लेम होतील, तशी विनंती मी केली की बा आंदोलन चालू राहू द्या, हे करा, परंतु ते आपल्या जिद्दीवर अडून आहेत। जोपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा एक फॅक्स संदेश की आश्वासन, ठोस आश्वासन त्यांच्या आंदोलनाच्या स्वरूपात मिळत नाही, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जे आवश्यक असते की बा कापसाचा धोरणात्मक निर्णय आहे हे जरी मान्य असलं तरी शेवटी महाराष्ट्र सरकारची एक उत्तरदायित्व ठरते की त्यांचा जनप्रतिनिधी जर या स्टेजपर्यंत आंदोलन करते तर त्यांनी कुठेतरी पुढाकार घेऊन भूमिका घेतली पाहिजे की कापसाचा मध्यम मार्ग, त्याला गोल्डन मिडल पॉईंट म्हणतो आपण, तो शोधता येते, पण कुठं ना कुठंतरी हे आंदोलन मागे घेण्यासाठी, थांबवासाठी त्यांनी त्यांच्या इकडून मुख्यमंत्र्यांकडून किंवा त्यांचे जे प्रतिनिधी असतील त्यांनी तसा पुढाकार घेणं आवश्यक आहे, तशी विनंती आम्ही केलेली आहे। आणि आंदोलनाचं सध्याचं स्वरूप हे आहे आणि आपण विचारल्यानुसार किंवा रवि राणा यांची प्रकृती निश्चित चिंताजनक आहे। मी पर्सनली त्यांना विनंती केली की आंदोलन सुरू राहून असं करा, पण ते त्यांच्या जिद्दीवर ठाम आहेत। आम्ही आता बाहेरून पुन्हा प्रभाकररावजी वैद्य आहेत, दादासाहेब गवई आहेत, मी भेटून माननीय मुख्यमंत्र्यांना यासंबंधी त्यांनी बोलावं आणि याच्यातून काही लवकर तातडीनं मार्ग निघाला पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे। आम्ही त्यांच्या आंदोलनाचं समर्थन करतोय, कारण शेवटी आंदोलन ते रवि राणाचं घरचं आंदोलन नाही आहे, ते अनेक हजारो शेतकऱ्यांच्या हिताचं आंदोलन आहे। त्यातून कुठेतरी मार्ग निघाला पाहिजे, त्यांची मागणं मान्य झाली पाहिजे अशी आमची रास्त भूमिका आहे। आरपीआयचे मुख्य पदाधिकारी म्हणून उद्याच्या बंदला आपलं समर्थन आहे का, आणि आणखी आपल्या पक्षाच्या वतीने या आंदोलनात आणखी काय काय व्हायला पाहिजे आणि आपले काय एक्सपेक्टेशन आहेत? नाही, कसं आहे की आम्ही काँग्रेस पक्षाचे मित्रपक्ष आहोत, आमचा पक्ष ह्या आघाडीत मित्रपक्षाची भूमिका वठवते आणि रवि राणा हे जरी अपक्ष उमेदवार असले परंतु त्या सरकारचं समर्थन करणारे आमदार आहेत। उद्या त्यांच्या स्वाभिमान संघटनेच्या वतीनं काही बंदचं जे आंदोलन असेल तर त्याच्यामध्ये सामील व्हायचं की नाही व्हायचं यासंबंधीचा निर्णय आम्ही आज संध्याकाळपर्यंत घेऊ। पक्षाचे नेते डॉक्टर गवई साहेब संध्याकाळी अमरावतीत पोहोचत आहेत, त्यासंबंधी विचारविनिमय करून पुढचा निर्णय घेता येईल।
हो हो. आतमध्ये पोलीस प्रशासनाशिवाय कोणताही दुसरा डिपार्टमेंट सध्या इथे नाही आहे. पोलीस प्रशासन यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून येथे तैनात करण्यात आलेला आहे. आणि तसं पाहिलं प्रथमदर्शनी असं दिसून येते की पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था सांभाळणे एवढंच काम ते करीत आहे, परंतु असला प्रकार आतमध्ये सुरू नाही आहे. मी आपल्या लोकांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या दबावाखाली येथील वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासन हे दोन्ही मिळून माननीय आमदार श्री रविभाऊ राणा यांना जबरदस्तीने सलाईन लावण्याचा प्रयत्न करीत आहे. ही गोष्ट मी मान्य करतो की रात्री आमदार रविकुमार राणा यांची तब्येत अतिशय खराब होती, त्यांची शुगर लेवल 40 पर्यंत आली होती. ही गोष्ट आम्ही मान्य करतो. हेही तेवढं खरं आहे की ही शुगर लेवल जर 5% खाली आली तर आमदार रविकुमार राणा हे कोमाच्या स्थितीत सुद्धा जाऊ शकतात. परंतु आमदार रविकुमार राणा यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मरण पत्करण्याची सुद्धा तयारी ठेवलेली आहे. त्यांनी रात्री सुद्धा सलाईन लावण्यास नकार दिला होता. त्यांनी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय उपचार सद्यस्थितीपर्यंत घेतलेले नाही आहे. सद्यस्थितीत सुद्धा ते घेण्यास तयार नाही आहेत, परंतु त्यांच्यावर प्रचंड दबाव येतो आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही सद्यस्थितीमध्ये पोलिसांच्या कस्टडीमध्ये असल्यामुळे त्यांचा विरोध करणे आम्हाला होत नाही आहे. आमदार रवी राणा करू शकत नाही आहेत. त्यांच्यानुसार आम्हाला चालावं लागतं आहे. म्हणून शेवटी आम्ही सगळ्या लॉयर्सच्या पॅनलनी, जे आम्ही युवा स्वाभिमानाचे लॉयर्स आहोत, त्यांच्या पॅनलनी जनतेचं हित आणि या आंदोलनाचं हित तसेच शेतकऱ्यांचं हित लक्षात घेता असा निर्णय घेतलेला आहे की कसंही करून आमदार रवी राणा यांची पोलिसांच्या तावडीतून सुटका करावी, जेणेकरून त्यांनी उपोषण मागे घ्यावं किंवा गैरमार्गाचा अवलंब करून त्यांचा उपोषण तोडण्याचा प्रयत्न जे पोलिसांकडून होत आहे त्याला आळा बसावा. केवळ याच दृष्टिकोनातून सरतेशेवटी आम्ही हा निर्णय घेतला आहे की आमदार रविकुमार राणा आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांची जमानत घ्यावी. जामीन मिळायच्या आधी समजा तुम्हाला जी प्रक्रिया तुम्ही कराल आता जामीन घ्यायची, ते मंजूर होऊन जामीन मिळेपर्यंत आणि इथं टप्पा पडेपर्यंत जर का प्रशासनानं त्याला जबरदस्ती सलाईन लागली तर याच्या मग तुम्ही कायद्याच्या नुसार काय कराल मग समोर? ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर दिस इज द फंडामेंटल राईट, हे मूलभूत अधिकार आहे. आमदार रविकुमार राणा जे काही करतात आहे हे याच्या मागे त्यांचा व्यक्तिगत कोणताही उद्देश नाही आहे. फक्त शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन आणि जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2 दिवसाच्या आंदोलनामध्ये ऊसाचा भाव वाढविण्यात येतो तेव्हा विदर्भासोबत नेहमीप्रमाणे जो सावत्र भाव महाराष्ट्र शासनाकडून अंगीकारण्यात आलेला आहे तोच या आंदोलनात सुद्धा दिसून येतो. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की पश्चिम महाराष्ट्रासाठी एक न्याय आणि एक विदर्भासाठी दुसरा न्याय. आमदार रवी राणा सारखा अत्यंत निष्पक्ष माणूस फक्त शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन प्राणाची बाजी लावून आज हे आंदोलन लढतो आहे. परंतु या निगरगट्ट सरकारला त्याचं काहीही सोयरसूतक नाही आहे. हेच जर पश्चिम महाराष्ट्राचा एखाद्या नेत्याने केलं असतं तर हे सरकार खळबळून जागं झालं असतं. परंतु आमदार रविकुमार राणा हे केवळ विदर्भाचे सुपुत्र आहेत. विदर्भासोबत आजपर्यंत जो सावत्र भाव झालेला आहे तोच आजही सुरू आहे. म्हणून परत मी युवा स्वाभिमानचा कायदेशीर सल्लागार म्हणून मी ॲडव्होकेट दीप मिश्रा आणि आमचे मित्र ॲडव्होकेट झिया खान आणि आमचे बाकी वकील बंधू पुन्हा जनतेला विनंती करू इच्छितो की त्यांनी रस्त्यावर उतरावं आणि शांततेच्या मार्गानं, गांधीजींच्या मार्गानं हे आंदोलन पुढे रेटावं. रवी राणा येथील शेतकऱ्यांच्या आणि इथल्या जनतेच्या सोबत आहेत. ते आपल्या प्राणाची शेवटची बाजी असेपर्यंत हा लढा लढतील याच्यामध्ये कोणतंही दुमत राहिलेलं नाही आहे. या सगळ्या स्थिती बघता मला असं वाटते की सध्या हे आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्यांचं व्यापक हित लक्षात घेऊन आणि पोलीस प्रशासनाकडून जे
प्रयत्न चालू आहेत ते यशस्वी होऊ नये, त्यांचं आंदोलन गैरमार्गाने तुटू नये म्हणून आज आम्ही न्यायालयाकडे त्यांचा जामीन अर्ज दाखल करू आणि पुढे ही लढाई आमदार रविकुमार राणा जनतेच्या मदतीनं रस्त्यावर लढतील. प्रेसवाल्यांना सुद्धा या ठिकाणी जाण्यासाठी बंदी आहे असं आपण या ठिकाणी पाहू शकतो. पोलीसचा कड़ा बंदोबस्त आहे. ICU मध्ये 5व्या दिवशी रवी राणा यांचं क्रिटिकल कंडिशन असताना त्यांना जबरदस्ती सलाईन लावली जाते असं या ठिकाणी सांगण्यात आलं. त्यांचे कायदेशीर सल्लागार यांनी सुद्धा आपल्याशी आता संवाद साधला. त्यांनी सांगितलं की रवी राणांना जबरदस्ती सलाईन देत आहे आणि तिथे मीडियाने उपस्थित राहावं अशी रवी राणा यांची इच्छा आहे. परंतु पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही मीडियाला सुद्धा जाण्याची परवानगी या ठिकाणी नाकारण्यात येत आहे आपण पाहू शकतो. या ठिकाणी पोलीस कमिशनर अमितेश कुमार आणि DCP संजय लाटकर सुद्धा आलेले आहेत. ते पाहणी करत आहेत सिच्युएशनची की काय आतली कंडिशन आहे. आतमध्ये रवी राणा यांच्यावर जबरदस्ती इलाज केला जातोय असं आपल्याला कळलेलं आहे. परंतु आतमध्ये कुणालाही जाण्याची परवानगी नाही आहे सध्या. CP अमितेश कुमार आणि संजय लाटकर DCP हे स्थितीची पाहणी करत आहेत. ते बाहेर येताच काय होतंय, काय कंडिशन आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज. आमचे प्रेरणास्थान श्री रविभाऊ राणा यांनी कंटिन्यू 4 दिवस झाले काही खाल्लेलं नाही आहे. ते बिना पाण्याचे आणि बिना जेवणाचे आधी 3 दिवस कारागृहात त्यांनी उपोषण केले आणि आता इथे त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात भरती करण्यात आले आणि इथेही त्यांचे उपोषण कायम आहे. त्यांनी औषधं आणि सलाईन ही काढून फेकली आहे, बळजबरीने ते सरकारने आणली आहे. आमची मागणी एकच आहे, जोपर्यंत आम्हाला कापसाला 6,000 रुपये भाव मिळत नाही आणि सोयाबीनला 3,500 रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत आमची मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलन असेच चालू ठेवू आणि याच्यानंतर जर गरज पडल्यात आम्ही विद्यार्थी स्वाभिमानचे कार्यकर्तेही उपोषणाला बसू आणि रविभाऊंना आमचे जाहीर समर्थन नेहमीपासूनच आहे आणि आजही आहे. रविभाऊ हे आमचे प्रेरणास्थान आहे, ते आमचा आदर्श आहे. रविभाऊंना जर कशाने काही झालेच तर याचे सरकार जबाबदार राहील. बस. युवा स्वाभिमान सर, अभी क्या कंडीशन है अंदर की रवि जी इलाज ले रहे हैं नहीं ले रहे हैं? अभी फिलहाल इलाज वो नहीं ले रहे हैं, उनका मन परिवर्तन करने की प्रयत्न की जा रही है. हॉस्पिटल प्रशासन और जिला प्रशासन की तरफ से उनके नातेवाईकों को ये सूचना दे दी गई है कि तबीयत उनकी अत्यंत खराब है और उनको ट्रीटमेंट इमीडिएटली लेनी आवश्यक है. और हमने भी अभी उनसे आग्रह किया है कि उनकी जो तबीयत है उसको ध्यान में रखते हुए और पूरी स्थिति को ध्यान में रखते हुए उनको ट्रीटमेंट इमीडिएटली स्टार्ट करना चाहिए. अब हमें पूरा विश्वास है कि वो जल्दी से जल्दी इस पर निर्णय लेंगे और ट्रीटमेंट जल्दी से जल्दी स्टार्ट होनी चाहिए. अगर वो खुद होकर इलाज नहीं लेते तो इस पे क्या एक्शन होगा? इसके बारे में हम अगर इलाज नहीं लेते तो 4 बजे फिर हम डॉक्टर्स और रेवेन्यू अथॉरिटीज के साथ डिस्कस करके आगे का कोर्स हम डिसाइड करेंगे.
आजपर्यंत दिलं नाही. मी सत्य तुमच्या सामने बोलतो.